मौजे लिंगसा येथील गावकऱ्यांनी पंचायत समिती परतूरला दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की या ठिकाणी झालेल्या मातोश्री पानंद रस्त्याची दुरावस्था झाली असून अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम झालेले असून देखील या ठिकाणी या गुत्तेदारांच्या कामाची बिलं देयक जी आहेत ती अदा करण्यात आली आहेत। या सर्व बाबीवर प्रकाशझोत टाकण्यासाठी आपण प्रत्यक्ष लिंगसा या गावी भेट दिली असता या ठिकाणी रस्त्यावर झाडं की झाडात रस्ता हा प्रश्न पडलेला गावकऱ्यांना आढळून आला। या ठिकाणी आपण प्रत्यक्ष बघायला गेलो असताना जनावरांनाही चालता येणार नाही अशी परिस्थिती या रस्त्यांची आढळून आली। या ठिकाणी अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम झालेले असताना सुद्धा स्थानिक प्रशासनानं या ठिकाणी या गुत्तेदारांची देयकं अदा केलेली आहेत, ही अत्यंत शोकांतिका आहे। या ठिकाणच्या ग्रामस्थांनी सांगितले की शाळेला जाणाऱ्या रस्त्याची सुद्धा दुरावस्था झाली असून शाळेत जाणाऱ्या मुलांना जाण्यासाठी अत्यंत बिकट परिस्थितीचा सामना करावा लागत आहे। अशी परिस्थिती असतानाही वारंवार तक्रारी करूनही स्थानिक प्रशासनाकडून कुठलीही दखल घेतल्या जात नाही, ही अत्यंत निंदनीय बाब आहे। या ठिकाणी आदरणीय BDO साहेब असतील, CO साहेब असतील, तदनंतर वरिष्ठ पातळीवरही अत्यंत व्यापक प्रमाणात तक्रारी करूनही या ठिकाणच्या प्रशासनाने साध्या चौकशीसुद्धा या ठिकाणी केलेली नाही, ही शोकांतिका गावकऱ्यांनी बोलून दाखवली। काही दिवसानंतर आदरणीय आमदार बबनरावजी लोणीकर साहेब यांच्या माध्यमातून या अन्यायाला वाचा फोडणार असल्याचं या प्रसंगी गावकऱ्यांनी सांगितलं। आता बघूयात मौजे लिंगसा ग्रामपंचायतीच्या या झालेल्या अत्यंत निकृष्ट रस्त्याच्या संदर्भात अभियंते, स्थानिक प्रशासन यांच्यावर काय कार्यवाही होते। मातोश्री पानंद रस्त्याच्या संदर्भात अभियंते यांना विचारणा करायला गेले असता अभियंते हे लाभार्थी जे काही गुत्तेदार आहेत त्यांच्याशी संपर्क साधून सदरील पत्रकाराचा मला फोन आला होता अशा आशयाच्या तक्रारीसुद्धा करतात। याचा पुरावासुद्धा बुलंद आवाज महाराष्ट्राकडे आहे। अक्षरचं काही केलेलं नाही, जशाला तसंच पहिलं जसं होतं तसंच काही नाही, मुरुम टाकला नाही, खडी नाही। आता इथून कसं जायचं? कसं जायचं तर बघा ना कशी चालायची अवस्था आहे। माणसाला चालताय ना, पहिले चालले याच्या काय घरून ती पैसे करायला लागले नाही ना, सरकारचा पैसा आहे ना। चालायचं कसं समस्या मांडायला लागलो म्हणून पुन्हा आपल्याला दमबाजी करायला लागली, दमदाटी करायला लागली। कशाला मांडायला लागली तुम्ही, कशाला व्हिडिओ काढायला लागली, कशाला काय करायला लागली, कशाला तक्रारी करायला लागली, यांचा मनमानी कारभार का? तहसीलदाराकडे जाण्याची काय गरज आहे? तहसीलदाराकडे कशाला चालली, याच्याकडे कशाला चालली? जे व्हायचं ते आंधळं दळीचं पुत्रपीठ खातं अशी जर झाली, कोणी काय बोलायचं नाही, काय करायचं? जसं चाललंय तसं चालू सरासरी प्रकरण दाबण्याच्या पाठीमध्ये तुला करताय काय केलं नाही असं कशाला तसा रस्ता आहे, जुना रस्ता आमचा खडीकडून पहिला झालेला 2006 ला झालेला आहे। माती काम नाही, मुरुम नाही, काहीच नाही, बोगस पैसे उचलले।